धीरज नॉन स्ट्रायकरला अमोल आहे आणि गणेश जगताप आपल्याला 2-3 वेळा आवाज दिलाय. आपण विनंती आपण वरती या. पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती ऋषी शिंदे हा खेळाडू तुम्ही गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी बघणार आहात. ऋषी थोडंसं उरका, तुम्हाला यानंतर परत पहा फलंदाजी करायची आहे आणि जर बॅड लाईट झाली तर तिथे ऑर्गनायझर काही करू शकणार नाही. आजच्या दिवसातली ही दुसरी आपण पाहतो अर्थात शेवटची आणि अंतिमची लढत तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. उपांत्यपूर्व फेरीतला हा सामना असेल, क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. यामधला जिंकणारा संघ थेट आपण पाहतो या ठिकाणी अर्थात आता बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होईल. युके स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये मोरया क्रिकेट क्लब मोरगाव ह्या दोन संघांमध्ये आपण पाहतो या ठिकाणी ही लढत असेल. पहिले षटक टाकण्यासाठी ऋषी शिंदेच्या हातावरती चेंडू आहे. बराच मोठा रनअप घेऊन आपण पाहतो तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती धावण्यासाठी तयार आहे. धीरजसाठी असेल पहिला चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो या ठिकाणी फेक असेल तोपर्यंत मात्र एक धाव आपण पाहतो तिथे पळून पूर्ण होईल आणि एका धावेने आपण पाहतो संघाचं खातं आपण पाहतो या ठिकाणी ओपन होतोय. धावपली करते एक धाव. आता पहा एक हवेली तालुक्यातला संघ आहे, एक बारामती तालुक्यामधला संघ आहे. गेली 3 दिवस दौंड तालुक्यामधले संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आले होते. आज मात्र दुसऱ्या कोणत्या तरी तालुक्यातला एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये येणार आहे. एक तर बारामती मधला असेल किंवा हवेली तालुक्यामधला. आता एक कोणता तरी असा एक संघ आपण पाहतो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. पुन्हा एकदा 4 षटकांचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. आतमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहतो या ठिकाणी थोडासा चेंडू निसटला, मात्र आपण पाहतो तिथे मिळेल फक्त ते एक सिंगल धाव. सागर मसुडगे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती या. पहिले षटक आहे बाद अबुलीवरती. पहिले षटक घेऊन ऋषी शिंदे आपण पाहतो यादीच्या सामन्यामध्ये त्याने कशा पद्धतीने आपला सामना जिंकून दिला हे आपण सर्वांनी पाहिलं. 3 धावा धावपलीवरती आहेत. एकेरी अंकामध्ये असणार हा धावपलक तुम्ही बघू शकणार आहात. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिमचा आपण दिवस बघणार आहोत. 4 दिवस 4 संघ आपण पाहतो या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार होते. त्यामधले 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेले. 3ही संघ आता उद्या येतील आणि यामधला विजेता संघ सुद्धा उद्या तुम्ही या मैदानामध्ये खेळताना बघणार आहात. आणि उद्या आपण पाहतोय अर्थात शिरूर हवेली तालुक्याचे कार्यक्षम आमदार अशोक बापू पवार यांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन बक्षीस वितरणाच्या वेळी या ठिकाणी होणार आहे. तर दुसऱ्या साईडनं आपण पाहतो अर्थात रमेश अप्पा थोरात आपण सुद्धा आपण पाहतो आगमन उद्या बक्षीस वितरणाच्या वेळी आपण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हा चेंडू अमोल लॉग ऑफ आणि विजय साळवे टिपतोय. अपने नवरे को प्यार से क्या बोली, अरे सुनो मेरा कहना, आया बघा चैता महीना. अरे दिन को जॉब वाला ना के फिर रात को बैठ के खाना. अरे दिन को जॉब वाला ना के फिर रात को बैठ के खाना. तीन धावा धावपलीवरती पहिला धक्का. 4 धावा धावपलीवरती आहेत. 3 धावा आहेत. तीन धावा आहेत. पहिलं षटक आपण पाहतो आता ऋषी शिंदे गोलंदाजी मार्गवरती तुम्ही बघत आहात. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी निर्धाव मेनबंधांचा इशारा. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो अडीकडे संपलेला आहे. 1 षटकाचा खेळ संपतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 3 धावा 1 गडी बाद असताना युके स्टार उरुळी कांचन फक्त 3 धावांचं पहिलं षटक टाकलं ऋषी शिंदेनं. दुसऱ्या षटकाला आपण पाहतो अडीकडे आता सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती
अक्षय तावरे हा खेळाडू तुम्ही पाहणार आहात. उद्या आपण पाहतो अर्थात आमदार शिरूर हवेली माननीय श्री अशोक बापू पवार यांचा बक्षीस वितरण समारंभ उद्या अगदी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत बापू या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर दौंड तालुक्याचे माजी आमदार अध्यक्ष PDCC बँक पुणे माननीय श्री रमेश अप्पा थोरात यांचं सुद्धा आगमन आपण पाहतो. उद्या फायनल प्रसंग या ठिकाणी होणार आहे. तर अर्थात माननीय श्री अप्पासाहेब पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड धक्का क्रमांक 2. तुला सगळेच घाबरतात. दरबार अर्थात माननीय श्री अप्पासाहेब पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड माननीय श्री संपतअप्पा निंबाळकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड हे पहा उद्या आपल्या सोबत या ठिकाणी आप्पा सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित राहणार आहेत. माननीय श्री दिलीप भाऊ हंडाळ माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड दिलीप भाऊंचा सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी फायनल प्रसंग या ठिकाणी आगमन होणार आहे. सौभाग्यवती राणीताई शेळके माजी सभापती महिला बाल कल्याण विभाग पुणे यांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी उद्या आगमन इथे होतोय. श्री डॉक्टर भरत किंवा डॉक्टर भरत खळदकर मयुरेश्वर हॉस्पिटल चे ओनर आहेत. त्यांचं सुद्धा उद्या आगमन या ठिकाणी बक्षीस वितरणाचा समारंभ 16 साठी या ठिकाणी होणार आहे. माननीय श्री संतोष दादा शेळके चेअरमन दौंड तालुका खरेदी विक्री संघ माननीय श्री राजेंद्र दादा मलभरे प्रसिद्ध उद्योजक आहेत ते सुद्धा आपण पाहतो दादा आपल्या सोबत उद्या असणार आहेत. माननीय श्री झुंबरअप्पा गायकवाड माजी सभापती पंचायत समिती दौंड नितीन भाऊ दोरगे उपसभापती पंचायत समिती दौंड आणि मनोज भाऊ शेळके सदस्य ग्रामपंचायत केडगाव या सर्व मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी उद्या होणार बक्षीस वितरण 16 साठी या ठिकाणी सर्व मान्यवर वेळातला वेळ काढून आपल्या सोबत जोडणार आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आतमध्ये संपतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धापोलीकरती फक्त 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलग 3 विकेटसाठी तुम्ही पहा या स्पर्धेमधले विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. 2,500 रुपयांचा आपण पाहतो या ठिकाणी सलग 3 विकेटसाठी पारितोषिक या स्पर्धेमध्ये प्रफुल्लदादा शितोळे माजी उपसरपंच खोपोडी सलग 4 चौकार पावले इनामदार 2,500 रुपयांचा आपण पाहतो पारितोषिक त्यांच्या माध्यमातून होतं. तर सलग 4 षटकार सुनील थोरात सरांकडनं 2,500 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. जे मंडप सौजन्य आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे ते मंडप सौजन्य डॉक्टर निखिलदादा शेंडगे तब्बल 11,000 रुपयांचं मंडप सौजन्य दादांच्या वतीने आपल्याला मिळालेलं आहे. तर ज्या 4 ट्रॉफी आपण पाहतो जे 4 चषक आहेत मनोजदादा शेळके सदस्य ग्रामपंचायत केडगाव नितीनदादा कुतवळ सदस्य ग्रामपंचायत केडगाव सुरेंद्रदादा हडके आणि नितीनदादा वाबळे या मान्यवरांकडनं हे चषक सौजन्य आहेत. षटकार दहा धावा या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतो इथे
तर या स्पर्धेसाठी आपल्याला जे दारुशूर देणगीदार आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या माध्यमातून एक खूप चांगली देणगी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. माननीय श्री संपतदादा निंबाळकर 5,000 रुपयांची देणगी पहा. ही स्पर्धा उभी करण्यासाठी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. माननीय श्री दुब्बरप्पा गायकवाड त्यांच्या वतीने 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेमध्ये आहे. माननीय श्री सुरेंद्रदादा हडके, माननीय श्री मनोजदादा शेळके, नितीनदादा कोतवळ, नितीनदादा वाबळे, सलमानभाई खान आणि तुषार गायकवाड या सर्वांच्या वतीनं आपण पाहतो ही स्पर्धा उभी करण्यासाठी एक खूप मोठी देणगी आपल्याला मिळालेली आहे. या सर्वांचं सहकार्य आपण पाहतो ही स्पर्धा उभी करण्यासाठी आपल्याला भेटलं. या सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा आम्ही समस्त शेतकरी 11 यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की आपण ही स्पर्धा उभी करण्यासाठी आपलं इतकं मोठं सहकार्य या स्पर्धेला ठेवलेलं आहे. की बा मॅन ऑफ द सिरीज उद्या जो खेळाडू अगदी संपूर्ण स्पर्धेचा अभ्यास करून विचारात घेऊन आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज हा किताब दिला जातो. तर उद्या मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्या खेळाडूची निवड या स्पर्धेमध्ये या ठिकाणी होणार आहे त्या खेळाडूसाठी सुद्धा एक नामांकित कंपनीची सायकल या ठिकाणी आपण पाहतो देऊन त्या खेळाडूचा सन्मान शैलेश रोडे होतोय बाद. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. रमेश दादा सातपुते सरांचं सुद्धा आपण पाहतो ठिकाणी आगमन झालेलं आहे. गेली 4 दिवस ही स्पर्धा आपण गेली 3 दिवसात 4था दिवस आपण पाहतो ही लाईव्ह पद्धतीने आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. तर ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यासाठी जे सर्वात महत्वाचं आणि मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. रमेश दादा आपण पाहतो ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातात. रमेश दादा सातपुते जे नेटवर्क कनेक्शन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी पुरवलं. आज इतकं देखणी क्वालिटीचं आपण पाहतो अगदी लाईव्ह स्पर्धा ही प्रेक्षेपण सुरू आहे. त्यामध्ये पहा मी म्हणेल बराच मोठा सिंहाचा वाटा आज रमेशदादा सातपुते यांचा आहे. कारण पहा 2 कॅमेरे आहेत, सगळा सेटअप इथे होता, मात्र नेटवर्क प्रॉब्लेम का इश्यू थोडासा निर्माण झाल्या कारण आता काय करायचा एक मोठा प्रश्न समोर उभा राहिला होता. मात्र रमेशदादा सातपुते तिथे पहा अगदी वेळेला धावून आले आणि त्यांनी अगदी 1-1.5 तासामध्ये आपण पाहतोय एक फार मोठं सहकार्य करून इथे नेटवर्क आणून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून जे नेट आपल्याला उपलब्ध झालं त्यामुळे आपण ही स्पर्धा गेल्या 3 दिवसापासून 4था दिवस आज अगदी ज्या ज्या देशामध्ये आपण पाहतो युट्यूब सुरू आहे त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा आपण लाईव्ह पद्धतीने या ठिकाणी बघू शकणार आहात. आणि धावपलीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपतोय आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. की बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरला सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये होम थिएटर आहे नामांकित कंपनीचा. तो नामांकित कंपनीचा होम थिएटर देऊन आपण पाहतो त्या खेळाडूचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ठिकाणी त्या खेळाडूचा उद्या करणार आहोत. उद्या मात्र अंतिमचा सामना उद्या प्रचंड मोठा प्रेक्षक राजा या स्पर्धेला उपस्थिती दाखवणार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. लयलूट अथांग सागराचा उद्या फायनलचा दिवस आहे. उद्या 2 सेमीफायनल खऱ्या अर्थानं पाहण्यासारख्या होणार आहेत, ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं 28 केला होता. ही स्पर्धा गेली कित्येक दिवस आपण ज्या स्पर्धेची आतुरतेनं वाट बघत होतो ती स्पर्धा आपल्या समोर उभी आहे. आणि आज पाहता पाहता सलगच्या 4थ्या दिवसामध्ये आपण पाहतो या स्पर्धेचा 4था दिवस आपल्या समोर आहे. उद्या मात्र आपण या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस आपण या ठिकाणी बघणार आहोत. 17 धावा 18 धावा धावपलीवरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. की आपण पाहतो आता कित्येक दिवस ज्या स्पर्धेच्या आपण सर्वजण आतुरतेनं वाट बघत होतो तो देखील सोहळा गेल्या 2 तारखेला आपल्या भेटीला आला
आणि आज आपण पाहतो 4था दिवस स्पर्धेचा माननीय श्री तुषारदादा रमेश अप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन झालं. 51,000 रुपयांचं असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आता उद्या कोण जिंकणार एक भरपूर मोठ्या प्रश्नाचं उत्तर उद्या मात्र आपल्याला क्लिअर होऊन जाईल. श्रीकांत फडतरे डेंजर एंडला, दीपक पिळगावकर वाईट सांगतायत हा चेंडू आहे आणि फलंदाज बाद आहे. सचिन सतीश पहा शेवटचं षटक आहे प्रगती पदार्थ आणि धावपलीवरती जर युकेश स्टार उरुळी कांचन टीमच्या धावा जर पाहिल्या तर त्या फक्त 19 आहेत. 19 धावा धावपलीवरती 5 गडी बाद म्हणजे निम्मा संघ या ठिकाणी कोसळलेला आहे. हा चेंडू अक्षय स्क्वेअर लेग आणि बराच लांब आहे हा षटकार. अक्षय बदाच्या बॅटमधनं असलेला निघालेला पॉवरफुल षटकार आहे. 25 धावा धावपलीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहे. 25 धावा आहेत, 5 गडी म्हणजे निम्मा संघ आपण पाहतो या ठिकाणी आता बाद आहे. 2 बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची झुंज आहे. क्वार्टर फायनलची लढाई आहे. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेऱ्यामध्ये येईल. हा चेंडू डीप लॉग ऑन लागोपाठचा दुसरा षटकार. दोन चेंडूवरती 2 लागोपाठ षटकार आपण पाहतो अक्षय बदाच्या बॅटमधनं. 31 धावा धावपलीवरती पहा युकेश स्टार उरुळी कांचन टीम आणि पहा पुन्हा एकदा अक्षय बदे लागोपाठचा तिसरा. बाहर निकाल निकाल बाहर, अगर मां का दूध पिया तो बाहर निकाल. अरे तुझ्या गाण्याची उडवीन पुंगी जातील हादरून. 37 धावा धावपलीवरती असतील. 3 चेंडूवरती 3 षटकार. याआधी कुठेतरी 18-19 धावा होत्या आणि पहा अक्षय बदे सतीश 43 धावा धावपलीवरती. घ्या हा चेंडू घ्या दीपक सर. 4 चेंडूवरती 4 षटकार. अक्षय बधे द मॅन फ्रॉम युके स्टार. कुठेतरी संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता, मात्र त्या संघाला अगदी कुठेतरी संकटातून बाहेर काढण्याचं काम या संकट मोचनाने केलेलं आहे. गरज असताना धावून आलाय. 4 षटकार खेळला आतापर्यंत. आणि हा आहे वाईट बॉल. 43 धावा 44 धावा धावपलीवरती आहेत. 44 धावा धावपलीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक. आतापर्यंत 4 चेंडूवरती 4 षटकार खेळणारा अक्षय बदे ऑन स्ट्राईक. चार षटकं संपलेली आहेत. 44 बनवल्यात. मोरगाव टीम तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 45 धावींची गरज असणार आहे. युके स्टार त्याला आतमध्ये लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला युकेस्टार उरुळी कांचन टीम आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यात आणि चला 2 खेळाडू मोरया क्रिकेट क्लब मोरगाव सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 45 धावींची गरज असणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ नाहीये. पुरेपूर बॅड लाईट जर झाली तर मात्र थोडंसं अवघड होऊन जाईल. आजचा सामना आपल्याला आजच संपवायचा आहे, उद्या मात्र आपल्याला फायनल खेळवायचा आहे. त्यामुळे आजचा कोणताही सामना उद्या ढकलून चालणार नाही. चोवीस चेंडू आणि 45 धावींची गरज. चला मोरया टीम, पहिली जोडी आतमध्ये येईल खेळण्यासाठी मोरया क्रिकेट क्लब मोरया टीम कडनं आपण पाहतो. पुन्हा एकदा अक्षय तावरे येतो आतमध्ये, विजय साळवे येतोय आणि युकेस्टार टीमला अजूनही 4 षटकं टाकायची, तर समोरच्या टीमला अजूनही त्या 4 ओव्हरमध्ये 45 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे असणार आहे. पहिली जोडी आपण पाहतो ठिकाणी आता खेळण्यासाठी आतमध्ये तुम्ही बघणार आहात. अक्षय तावरे खेळ स्ट्राईक एंडला पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मंगेश शरियार पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. युकेस्टार उरुळी कांचन विरोधामध्ये मोरया क्रिकेट क्लब मोरगाव या 2 संघांमध्ये ही लढाई आहे. कव्हर मध्ये चेंडू, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक जरा दूरवरती होती, मात्र मंगेश शरियारनं आपण पाहतो तो चेंडू तिथे घेतला आपल्या हातामध्ये. मिळतील पहिल्या चेंडूवरती टोटल धावा 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी मिळतील. 2 धावेन आपण पाहतो संघाचं खातं आपण पाहतो या ठिकाणी ओपन होतोय. पंकज गोरगल यांच्याकडनं पारितोषिक येतं अक्षय तावरेच्या षटकारासाठी. पंकज गोरगल 100 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो त्यांच्या वतीने या ठिकाणी अक्षय तावरेच्या त्या षटकारासाठी असणार आहे. या आधीच्या सामन्यामध्ये कुठेतरी शून्यावरती बाद झाला होता, आता तो शून्यावरती बाद झाल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता इथे या सामन्यामध्ये अक्षय तावरे कशा पद्धतीने खेळणार आणि युकेस्टार उरुळी कांचन टीम अक्षय तावरेला किती वेळ थांबून ठेवणार हा एक मोठा प्रश्न समोर आहे. हा चेंडू अक्रॉस द बॅट, ओंकार झेल टिपला. चला नवीन खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी आता मध्ये येईल पुन्हा एकदा अक्षय तावरे. बराच मोठा मासा इथे जाळ्यामध्ये पुन्हा एकदा सापडला. मंगेश शरियारने केली आहे शिकार अक्षय तावरेची. बिग विकेट इज डाऊन. प्रचंड मोठा धक्का आहे हा मोरया क्रिकेट क्लब मोरगाव टीम. 2 धावा धावपलीवरती 1 गडी बाद. षटक क्रमांक 1 आहे सुरू. नवीन खेळाडू आतमध्ये येईल खेळण्यासाठी पुन्हा एकदा ऋषी शिंदे. म्हणजे साळवे मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी आतमध्ये तो स्ट्राईक एंडला आहे. खेळतोय हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर थेट डीप पॉइंट. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू पाठीमागे, मात्र तोपर्यंत जाईल चेंडू सीमारेषा पार. 4 रन. बाळा तुला भूक लागली का? घरी जा घरी. बस 6 ऑन बोर्ड. या चौकाराच्या सायन आता पूर्ण होतील धावपलीवरती. टोटल 6 धावा धावपलीवरती आहेत.
हो यावेळेस रिव्हर्स पूल आणि एक सक्सेसफुल तडाखा आहे हा षटकार. मंगेश MRX पहा पुन्हा एकदा एक रिव्हर्स पूलचा एक खणखणी षटकार आहे. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतो धावपलक या ठिकाणी दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. धावपलकीवरती 12 धावा, एक गडी बाद. पहिलं षटक अगदी आता इथे समाप्तीच्या उंबरठ्यावरती पुन्हा येऊन ठेपलेला आहे. 12 धावा धावपलकीवरती बनवल्यात. टोटल जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट आहे मोरया टीम मोरगाव संघासाठी. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आता अक्षय तावरे बाद झाल्यानंतर पुन्हा इथून पुढे विजय साळवेनं मात्र आता ते सूत्र हातामध्ये घेतलेले आहेत. फक्त ढोकलून दिला आहे चेंडू गॅप मध्ये. माझी दिसते पुनवेची पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 16 धावा धावपलकीवरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून 18 चेंडू मध्ये 29 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावींची गरज असणारा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. अक्षय तावरे जरी लवकर कोसळला असला तरी सचिन विजय साळवेनं कुठेतरी त्याची कमतरता भरून काढलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बनवतोय 16, 3 ओव्हरमध्ये अजून बनवायच्यात त्या टोटल 29 धावा. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रवी बनसोडे पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी चेंडू हातावरती या ठिकाणी घेतलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धाबींची गरज इथून पुढे आहे. हे षटक सुद्धा खूप महत्वाचं असेल सामन्याच्या निकालाच्या दृष्टीनं. ऋषी ऑन स्ट्राईक, ऋषीसाठी हा चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. शैलेश रोडे फेक रवी बनसोड्यांकडनं खूप सुरेख तिकडे केली होती. मात्र ऋषी शिंदे मात्र आपल्या खड्ड्यामध्ये कुठेतरी सुखरूपरित्या पोहोचला. मिळाली ती एक धाव, एका धावेनं पूर्ण होतील. आता टोटल 17 धावा. उपांत्यपूर्व फेरीतली लढाई आहे. जिंकणारा थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये येऊन धडकणार आहे. तर जो संघ इथे पराभूत होईल त्यांना मात्र आज इथे रिकाम्या हाती घरी जावं लागणार आहे. उरुळी कांचन विरोधामध्ये मोरगाव या 2 गावांची लढाई सुरू आहे. प्रेक्षकांची सुद्धा आपण पाहतो प्रचंड मोठी गर्दी हा सामना पाहण्यासाठी. अजूनही प्रेक्षकांनी मैदान सोडलं नाही कारण त्यांना सुद्धा माहिती हा सामना अजून संपलेला नाही. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस करतोय अर्थात आता संघाचा संघनायक विजय साळवेने केलेली खेळी आपण पाहिली. 3 चेंडू खेळलाय आतापर्यंत. 14 धावांवरती नॉट आउट खेळतोय. 17 मधल्या 14 धावा त्या एकट्या खेळाडूच्याच आहेत. हा चेंडू असेल वाईड. आता होतील पूर्ण धावपलकीवरती 18 धावा. 18 धावा धावपलकीवरती. हो यावेळेस प्रचंड इथे शपल करतोय. डीप लॉंग लेग. चार रन आणि धावपलकीवरती असतील 22 धावा. 16 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 23 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 16 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पावा तसा फटका आहे. अरे पण तुला घर घर काय वाटतंय निळू भाऊ? गाणं तसं येते. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? गार गार. 15 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी अजून 19 धावींची आता इथून पुढे गरज असणार आहे. 15 चेंडू 19 धावींची गरज असणारा सामना. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत.
हा चेंडू खेळाय कव्हर पॉइंट, क्षेत्ररक्षक समोर अमोल आहे, फेक असेल थेट गोलंदाजाकडे. उद्या मात्र आपण पाहतोय भव्य बक्षीस वितरण सोहळा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. 51,000 रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकावरती जो संघ असेल त्याला पार रोख पद्धतीने देऊन त्या टीमचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आमदार शिरूर हवेली कार्यक्षम आमदार अशोक बापू पवार यांचं आगमन उद्या होतोय. ऋषी शिंदे बाद. सतीश 27 ऑन बोर्ड. 27 धावांवरती आपण पाहतो धक्का क्रमांक 2 आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ तुम्ही आतमध्ये शिल्लक बघणार आहात आणि 13 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 13 चेंडू आणि 18 धावींची गरज असणारा सामना तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. नवीन खेळाडू येईल आतमध्ये निलेश. 13 चेंडू 18 धावींचं समीकरण असणारा सामना. अजूनही विजयाचा पाठा अगदी समांतर आहे. अजूनही या दोघांमधलं कुणीही जिंकलं नाही कारण अजूनही या दोघांमधली शर्यत संपलेली नाही. दोघेही पायीते हार पाहण्याला तयार नाही. दोन्ही संघ अगदी जिंकण्याच्या तयारीनं पूर्ण ताकद दोन्ही टीमनं पाण्याला लावलेली आहे. रवी बनसोडे पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा फुलटॉस होता. मागे क्षेत्ररक्षक अक्षय आहे आणि झेल त्याच्याकडनं सुटला जाईल. ज्याने 4 चेंडूवरती 4 षटकार खेळले होते. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती टोटल 28 धावा. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावींची इथून पुढे गरज आहे. 12 चेंडू 17 धावींची गरज असणारा सामना. चुकली दिशा तरी हुकेल ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सर्व साबील तारे. मी चालवतो अखंड चालायचे म्हणून धुंदी त्या गदीच्या सारेच पंत प्यारे. डरतात वादळांना जे दास ते ध्रुवांचे, हे शिड तोडले की अनुकूल सर्व वारे. शिर तोडावं लागणार आहे. 12 चेंडू 17 धावींची गरज आहे. एका साईडनं विजय साळवे खेळतोय 23 धावींवरती नॉट आउट. ज्याच्या नावात विजय आहे तो आज नावाप्रमाणे लढतोय आतमध्ये. अक्षय तावरे माघारी गेलाय, कुठेतरी ऋषी शिंदे माघारी गेलाय. मात्र विजय साळवे एका साईडनं अजूनही तो किल्ला लढवतोय. पहिला चेंडू या ठिकाणी असेल निर्धाव. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. हा चेंडू यावेळेस खेळलाय अगदी चव्हाण साहेबांकडे. 1 धाव. समोर कोण आले टू व्हीलर वरती? आपल्या गाडीची लाईट बंद करा, हेल्मेट घालून. समोर आहे हो. 10 चेंडूंचा खेळ सामन्यामध्ये अजून शिल्लक आहे आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 16 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 10 चेंडू 16 धावा हे समीकरण तुम्ही पाहता. शैलेश रोडे गोलंदाजी मार्ग वरती. हा चेंडू विजय साळवे खेळतोय. पाठीमागे कृष्णा कांबळे उभा आहे. 1 धाव आपण पाहतो त्या ठिकाणी त्या चेंडूवरती मिळेल. एका धावीनं पुन्हा एकदा विजयाचं कॅल्क्युलेशन आपण पाहतो या ठिकाणी पालटलं जाते. 9 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 15 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 9 चेंडू आणि 15 धावींची गरज असणारा हा सामना आहे. डावखऱ्यातच असणारा खेळाडू समोर निलेश. आणि हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी मेन पंच अगदी स्तब्ध उभे आहेत जागेवरती. तीस धाव आहेत धावपलकीवरती. मिडविकेट मध्ये चेंडू कृष्णा कांबळेनं फेक केली नाही. बराच वेळ चेंडू हातामध्ये ठेवला होता आपल्या. तिथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेनं मिळतील तर आता धावपलकीवरती होतील पूर्ण 31 धावा.
शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 14 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 7 चेंडू आणि 14 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी, विजयासाठी हे समीकरण आहे. आणि पहा हा चेंडू विजय साळवे मात्र फक्त पॉइंट मध्ये तो चेंडू ढकलून देतोय. तिथे फक्त एकच धाव तो घेईल, दुसराचा विचार करणार नाही, कारण त्याला माहिती होतं या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. शेवटचे 6 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक माझ्याकडे असावी हा एक प्रयत्न घेऊन त्यानं तिथे फक्त एकच धाव घेतली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आतमध्ये आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावींची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू 13 धावींची गरज असणारा बिग बॅटल ऑफ टू टीम्स, बारामती विरोधामध्ये अर्थात हवेली, 2 तालुक्यांमधल्या 2 गावांची लढाई आहे. पक्षांनी सुद्धा आपल्या घरट्यांकडे आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे. सावल्यांनी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये अगदी पदार्पण केलंय. शेवटच्या 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 13 धावींची गरज आहे. 6 चेंडू 13 धावींची गरज असणारा सामना, सगळा संघ एकत्र आला. आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती 5 चेंडू द्यायचा, एक मोठा प्रश्न संघाच्या संघनायका समोर होता, टीम समोर होता आणि विश्वास दाखवला. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी श्रीकांत फडतरे 6 चेंडू शेवटचे टाकेल युके स्टार उरुळी कांचन टीम कडनं. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये 13 धावींची गरज असताना 25 धावींवरती नॉट आउट असणारा खेळाडू 8 चेंडू मध्ये विजय साळवे ऑन स्ट्राईक एंड आहे. उरका टीम, रवी बनसोडे सर जास्त वेळ घेऊ नका, काही रनच्या पेनल्टीला जर आता सामोरं जावं लागलं तर जास्त धोका होईल. त्यामुळं 6 चेंडू तुम्हाला टाकायचे, तुम्ही बराच वेळ घेताय. त्यामुळे लवकर उरकून घ्यात मॅच. 6 चेंडू 13 धावींची गरज असणारा हा सामना आहे. आज की शाम किसके नाम, जिंकलात तर उद्या येणार आहात, हरलात तर मात्र उद्या येताल, तो फक्त सामना पाहण्यासाठी. आणि पहिला चेंडू श्रीकांत फडतरे, श्रीकांत फडतरेचा पहिला चेंडू जाईल थेट पुणे सोलापूर. बरोबर ना, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 7 धावींची इथून पुढे गरज आहे. रवी बनसोडे सर उरका, मॅच उरका. 5 चेंडू 7 धावींची गरज आहे. विजय साळवे 31 धावांवरती जाता जाईल, नॉट आउट खेळेल. 9 चेंडूंचा सामना फक्त या खेळाडूने केलाय. 9 चेंडू खेळणारा हा खेळाडू पुढे डीजे किरण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी फक्त एका धावीची गरज आहे. 4 चेंडू 1. अक्षय तावरे बाद झाला, ऋषी बाद झाला, विजय म्हटलं मी अजून आहे आणि त्यानं सामना संपवला आणि उद्या येईल फेरीमध्ये